इथे प्रेस कॉन्फरन्स ठेवण्यात आली, काय कारण आहे, काय विषय आहे ते सांग. अलीकडे मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. सदरबाबत माननीय वरिष्ठांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिंदे सर यांनी इकडील पोस्टेचे डिटेक्शनचे अधिकारी API कोरडे व त्यांच्या स्टाफला सदरबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे डिटेक्शनचे API कोरडे व त्यांचा स्टाफ यांनी महाराष्ट्रात तसेच परराज्यात देखील वेळोवेळी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर मोबाईल हस्तगत केले आहेत. साधारण 32 मोबाईल हस्तगत केले असून त्यांचा बाजारातील किंमत बघता ती साधारण 5 ते 6 लाखाच्या आसपास अशी आहे. सदर मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हस्तगत करून ते सर्व त्यांचे जे गाळ झालेले जे तक्रारदार होते त्यांना आम्ही ते हस्तांतर करीत आहोत. सर किती मोबाईल आहेत आणि कुठले कुठले लोकांचे आहेत, कुठले म्हणजे विभागाचे लोक आहेत? सर एकूण किती तक्रार होती आणि किती गुन्हे निष्पन्न झाले? साधारण 50 गाळ झालेल्या बाबत तक्रारी आहेत, परंतु आता सध्या आम्ही 32 फोन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हस्तगत केले आहेत. ते आम्ही आता देत आहोत. हे मोबाईल जे देण्यात येत आहेत ते कुठले लोक आहेत, म्हणजे कुठले विभागातले आहेत? जवळपास हे मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतलेच आहे. सर ही स्नॅचिंग तक्रारी आहेत की लॉस्ट सर यामध्ये किती आरोपी वगैरे काय असं निष्पन्न झालेले आहेत? आरोपी किती आहेत आणि त्यांना कसं आपण गुन्ह्यामध्ये कसं अडकून ठेवलेलं आहे? काय नाही, सदर बाबत गुन्हे नव्हते दाखल, फक्त गाळ झालेल्या तक्रारी होत्या. नाव वगैरे सर काही त्यांचे आरोपींचे नाव वगैरे काही नाही? गुन्हेच दाखल नाही, गुन्हेच दाखल झालेले होते. ऐसे ना एक आगे एक पीछे और जब फिर ये नहीं बराबर एकदम परफेक्ट आगे आएंगे. हाँ सागर चौहान सर पीछे खड़े.